तर नमस्कार गाईज, परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आमची रूम साफ करत आहे. पाहू शकता हे असं एकदम नंबर 1 मध्ये. हे बघा इथे जाळी लागली. ही जाळी पहा तुम्ही. इथून आम्हाला झाडभर सुद्धा हवा येत नव्हती, माहिती आहे का. असं 1 नंबर मध्ये गरम होत होतं. म्हणून आम्ही चकाचक मध्ये पाणी बिनी मारून असं रूम धुवून घेतल्या. तर गणी बाय कसा वाटतंय आता, म्हणजे रूम स्वच्छ केल्यानंतर कसं वाटतंय? थंड थंड फुल हा, फिलिंग गार्डन. इकडं आमचा खरू दुसरा रूममेट. हे आपलं बघा, हे पाहू शकता असं इथून डायरेक्ट ग्राउंड दिसतंय तिकडं आपलं. हा, नात करते काय नजाराच तसा आहे हो आमच्या रूममधून. तर भावांनो, आम्ही आलो कॉलेजमध्ये पाणी घ्यायला. आमच्या हॉस्टेलचं जे फिल्टर आहे ना, ती एकदम निवळ गेलेलं आहे. म्हणजे कसं थंडच पाणी होत नाही हो. हे बघा आता इथं रणवीर दादा बच्चे, ज्योतिबाई इकडं पाणी भरताना आणि खरूबाई इकडं पाणी भरून झालेली आहेत. थंड पाणी प्या, थंड राहा. साधारण विली मारने वाला था, पर उसको टायर नहीं उचला. दर्पण दादा तेवढे अगरबत्ती आणि ब्रेड. हा, अगरबत्ती आणि ब्रेड घेऊन हाय प्रोटीन डाएट. अगरबत्ती विथ ब्रेड. अगरबत्तीचा चुरा करायचा, तो ब्रेड वरती लावायचा, कारण आपल्याकडे पीनट बटरची कमी आहे. हा खास करून दर्पणने स्वतःच्या जिम साठी बनवलेला डाएट आहे. फॉलो. नाच करते काय. तर काय दिवस दुसरा आज स्पेशल करत आहे आम्ही. ते पाहू शकता असं फिरव जरा इकडं. हां, नाच करते काय. तिकडं आहे ज्योतिबाई. हाँ लाओ चल. देखो हमारे घोड़ा उखड़ा. अभी तो रंजित भाई को भी लगाने वाले हैं, मुझे भी लगाएंगे और विशाल भी आएगा थोड़ी देर में. गाइज इथं रणजित गोरा असून पण त्याला अजून गोरा व्हायची इच्छा आहे. पाहू शकता रशियन. हा, रशियन बघा. आतापासूनच लाईन मारायला चालू झाले. नमस्ते सभी को, आप सभी का स्वागत है पीले किरमाड़ा व्लॉग में. आज पीला किरमाड़ा आप सबको मिलवाने जा रहा है पीले क्रिस से. हमारा कड़वा पैंथर पीला पैंथर बनने वाला है. थोड़ी देर में आने वाला हमारा जियान पीला और हमारा फ्लाइंग झाग. और ये हमारा जॉन बनेगा डॉन. गर्लफ्रेंडनं सोडून दिल्यानंतर पोरांचे हाल. कमबॅक साठी केलेला आहे फेशियल, पिवळा फेशियल. तो म्हणजे गण्याचा गू. विशाल भाई तोंड तर बंद कर, मच्छर चाललेत मध्ये. आधीच तोंडाचा वास येतोय तुझ्या. तर मित्रांनो, आम्ही शोधून काढलाय कळीचा नारळ, म्हणजे नारद मुनी. मॅडमनी सांगितलं पाहिजे. नारायण नारद की भक्ती करो. तर गाईज तुम्हाला एक आता भारी एक दाखवतो. पोरं एवढं सिरियस झालेत का नाही गेम साठी. ते बघा, त्याला इकडं त्याच्या तोंडाला काय लावतायत काय, तुला त्याला काहीच कळत नाही. हे बघा, पबजी गेम चालू आहे इथं नंबर 1 मध्ये. देसाई सर सांगतेत पबजी खेळू नका, आणि देसाई सरांचा काउन्सिली रणवीर दादा बच्चे. त्यांचं काय बघायला पाहिजे. देसाई सरांना ही गोष्ट कळाली पाहिजे, कारण देसाई सर आम्हाला खूप सांगतात की बाबा पबजी खेळू नका. आणि मी सरांचं ऐकलंय. गेम तर मी खेळतच नाही, अजिबात खेळत नाही. सरांच्या नजरेत मी एवढा भारी आहे का नाही, नादच करू नका.